खालीवर करतात तुम्हाला ते माहिती आहे. आणि इथून तुम्हाला संपूर्ण तालुक्याची याद्या घेऊन आता किती मोठं जप्त होतं. मी तुम्हाला नाव नाही माहिती आहे. आता केवळ देणार तुम्हाला जनता दरबार साहेबांनी लावला ना. एकदा मी असं पण बोललो, आमची जे पाठपुरावा केलेले मध्ये जो पात्र नसेल तर फायनल आम्ही ऑफिस समोर पेटवून देतो. जनता दरबारातील नवापूर तालुक्यातील समस्यांचा पहिला पाढा तोच. नवापूर शहरातील सुरूपसिंग नाईक टाउन हॉल येथे आज खासदार गोपाल पाडवी, माजी मंत्री केसी पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक, काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, इतर लोकप्रतिनिधी व तत्सम विभागाचे प्रशासकीय अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत जनता दरबार भरविण्यात आला होता. नवापूर तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी अनेक ज्वलंत प्रश्न उपस्थित केले. लोकप्रतिनिधींचा जनता दरबार, कार्यकर्त्यांकडून प्रश्नाचा भडीमार. नवापूर शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्नांचा कोण करेल विचार. नगरपालिकेचा प्रश्न, घरकुलांचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, विजेचा प्रश्न, जमिनीचा प्रश्न, या प्रश्नांना कोण जबाबदार. लोकप्रतिनिधी की प्रशासकीय अधिकारी. नेमका कोणाचा अधिकार. बरेच प्रश्न प्रलंबित. या प्रश्नाला कोण देईल उत्तर. खालीवर करतात तुम्हाला ते माहिती आहे. आणि इथून तुम्हाला संपूर्ण तालुक्याची याद्या घेऊन आता किती मोठं जप्त होतं. मी तुम्हाला नाव नाही माहिती आहे. आता केवळ देणार तुम्हाला जनता दरबार साहेबांनी लावला ना. डिक्लेअर केलेलं होतं ना. मग आज थोडं तुम्हाला काल थोडं सांगितलं. असं नाही करणार. ते ठराव करू लागतात आणि ठराव कोणाकडे लागतात विषय तो नाही आहे की उत्तर मला द्यावं. आपली एक थोडी आहे जनता दरबारमध्ये तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. काय नाही पाहिजे आता किती दिवसात देणार आहे. आता किती दिवसात देणार आहे. 2 दिवसात देणार आहे का. किती दिवसात देणार तुम्ही. 2 दिवसात देणार आहे का. आज काय तारीख आहे. आज काय तारीख आहे. आज काय तारीख आहे. एक महिन्याच्या अंतर लोकांना माहिती किती पाहिजे. हो सोमवारी तुम्हाला कधी माहिती. तुम्ही पास केलेली यादी पहिले व्हिडिओ बसा. त्यांची ठराव पास केला असेल तो ठराव व्हिडिओवर बसा. व्हिडिओने त्या ठरावाप्रमाणे यादी पाठवली ते पहिले पहा आणि तुम्ही पास केलेली यादी त्यांना चालणार नाही. पहिले ते नोंद घ्या. त्यांनी ठराव केला असेल त्याच पद्धतीने तुम्ही मंजूर केला आहे का हे तपासा. अदरवाईज तुम्हाला त्या गावाला जाऊन तुम्हाला ऑर्डर दाखवावी लागते. साहेब आमची विनंती आहे. नाईक साहेब सर आमची विनंती आहे या संपूर्ण दरबाराचे इतिवृत्त प्रोसिडिंग नीट व्हायला पाहिजे. साहेब आमची विनंती आहे. नाईक साहेब सर आमची विनंती आहे या संपूर्ण दरबाराचे इतिवृत्त प्रोसिडिंग नीट व्हायला पाहिजे. खूप मोठी पब्लिकची आशा आहे आणि ती आशा निराशा होऊ नये म्हणून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर चालू पाहिजे. अन्यथा कोणती तरी व्यवस्था केली पाहिजे. त्यांच्या पीएच्या कॉन्टॅक्ट वरून पब्लिकचे कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. कारण पब्लिकची खूप मोठी अपेक्षा आहे आणि तुम्ही असं पडद्याआड राहिले तर तुमच्यावरचा विश्वास उडून जाणार. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे माझं सजेशन आहे गोपाल पाडवी साहेबांना. दुसरा माझा मुद्दा असा आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये हॉस्टेलवर मुलींना किंवा मुलांना जेव्हा नंबर लागतो तेव्हा 1756 डॉक्युमेंट्स मागवले जातात आणि जे डॉक्युमेंट्स मागवणारे जे शिक्षक लोक असतात त्यांना त्या डॉक्युमेंटचा अर्थ कळत नाही. काल परवा मी नाईक साहेबांना फोन केला, याच्यासाठी फोन केला की एका मुलीचा नंबर टाकलेला होता हॉस्टेलवर आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांनी काहीतरी लिहू ना असं सांगितलं. अरे अशिक्षित लोकांना काय माहित राहतं, त्यांना काय अपेक्षित आहे. आता शाळेची जी प्रोसिजर आहे त्याच्यासाठी स्टॅम्प पण नाही लागत, तर त्यांनी ग्रीन पेपरवर त्यांचं संमतीपत्र वडिलांचं लिहून आणायचं असं स्पष्ट सांगायला पाहिजे. परंतु 10 वेळा
लक्ष दिलं पाहिजे आणि संबंधित डिपार्टमेंटला सूचना दिल्या पाहिजे, हा माझा प्रश्न आहे. आणि ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आदरणीय ॲडव्होकेट के.सी. पाटील साहेब, ज्यांना आपण प्रचंड मतांनी लोकसभेवर निवडून पाठवले, आवडते नेते सन्माननीय ॲडव्होकेट खासदार गोवांजी पाटील, नवापूर विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार शिरीष कुमार नाईक, या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व खात्यांचे अधिकारी, त्याचबरोबर उपस्थित सर्व पत्रकार मित्र, महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्या सर्व घटक पक्षांचे सर्व सन्माननीय जिल्हा नेते, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, खासदार गोवांजी पाटील साहेब लोकसभेमध्ये गेल्यानंतर संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सर्व मतदारसंघाचा दौरा करावा आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या, यासाठी म्हणून त्यांनी दौरे केले. परंतु आम्ही गेल्या 6 महिन्यापासून पाहतो आहोत की जर खासदार साहेब नंदुरबारला राहिले तर सातत्याने संपूर्ण मतदारसंघातले जे नागरिक आहेत ते नंदुरबार येतात आणि त्यांच्या समस्या, त्यांची गाऱ्हाणी जी असते ते त्या ठिकाणी ते मांडत असतात. खासदार साहेबांनी आणि शिरीष दादा आणि के.सी. पाटील साहेबांनी असं ठरवलं की लोकांना आपण नंदुरबारला खर्च करून बोलवण्यापेक्षा आपण जनता दरबारचं आयोजन करावं, आपण स्वतः प्रत्येक मतदारसंघामध्ये जावं आणि त्या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घ्या, काही समस्या असतील, अडचणी असतील त्याची निवेदनं आपण त्या ठिकाणी स्वीकारावी, त्या जनता दरबारमध्ये अधिकाऱ्यांनी बोलवावं, जेणेकरून तुम्ही या वकील साहेब सर्व सन्माननीय आहात आपण, परंतु ते जो मोजक्या जागा आहे म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. तर देखील हा विषय अशा पद्धतीने समोर आला की अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबार घेतला. त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांची निवेदने स्वीकारता येतील, काही विषयांवर याच ठिकाणी खुलासा अधिकाऱ्यांकडून करता येईल, काही बाबतीमध्ये आपल्याला जे राज्य स्तरावर चर्चा करायची आहे म्हणून आपल्याकडे जिल्हाधिकारी आहे, समिती म्हणून आपल्याकडे डीटीसी आहे, त्यानंतर आपल्याकडे सगळ्यात महत्वाची समिती जी आहे ती दिशा समिती आहे आणि त्या दिशा समितीचे चेअरमन जे आहेत ते ॲडव्होकेट खासदार गोवांजी पाटील साहेब आहेत. बरोबर बोलायचे आहेत, मंत्रालयामधल्या सचिवांबरोबर बोलायचे आहेत, अधिकाऱ्यांबरोबर बोलायचे आहेत, मंत्री महोदयांबरोबर बोलायचे आहेत, जे महाराष्ट्र शासनाचे विषय आहेत ते त्या ठिकाणी बोलायचे आहेत, जे केंद्राचे विषय आहेत ते केंद्रामधल्या अधिकाऱ्यांशी बोलायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे आजच्या या बैठकीचं नियोजन आहे. कदाचित आपल्यापैकी काहींना असं वाटेल की आता याच ठिकाणी मी दिलेल्या निवेदनाचं किंवा प्रश्नाचं किंवा समस्येचं निराकरण याच ठिकाणी व्हायला पाहिजे असं कदाचित आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. परंतु माझी विनंती आहे, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून या सर्वांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो की थोडा अवधी द्यावा लागेल आम्हाला. आज निवेदन दिल्यानंतर त्या सर्व निवेदनांवर
कारवाई करण्यासाठी म्हणून आम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. एक मात्र निश्चित की आपल्या समस्येचं निराकरण, आपल्या प्रश्नांची सोडवणूक, आपल्या गावाच्या, आपल्या विभागाच्या, आपल्या संपूर्ण गटागटामधल्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे हे तिघं महोदय करतील अशी खात्री मी तुम्हाला देतो. 10 वेळा पाठपुरावा केलेला आहे प्रकल्प ऑफिसमध्ये जाऊन. एकदा मी असं पण बोललो, आमची जे पाठपुरावा केलेले मध्ये जर पात्र नसेल तर फायद्यात आम्ही ऑफिस समोर पेटवून देतो. कारण त्याच्यात विधवा बाई आहे, अपंग आहे. हे घरकुलं देतात तर कोणत्या पद्धतीने, कोणत्या निकषाने देतात. आज जमा केले उद्या प्रकल्प ऑफिसमध्ये पोहोचून जातं, मंजूरच्या यादीमध्ये नाव येऊन जातात. हे फाईल आम्ही मागच्या वर्षापासून जमा केलेले आहे. अजून पण पाठपुरावामध्ये ते सांगतात ओपनच आहे. गेलो तेव्हा सांगतात ते तुमच्या वाढीमध्ये. आम्ही का 2022 पासून पाठपुरावाच करत राहायचं का? आज उद्या फाईल जमा केलेली फाईल प्रकल्प ऑफिसमध्ये जमा असेल आणि त्याच्या मंजूरमध्ये नाव असेल. हे काय करतात? आम्हाला फक्त एक उत्तर पाहिजे. आम्हाला फक्त प्राधान्य कोणाला, फाईल जो मंजुरी करतात ते प्राधान्य कोणाला आहे, ते प्राधान्य कोणाला आहे, मंजुरी कोणाचं प्राधान्य कोणाला आहे आणि प्राधान्य देताना कोणत्या निकषाने तुम्ही फाईल मंजुरी करता त्याने आम्हाला उत्तर द्यावे. आणि ते आम्हाला इथे आम्ही आमचं म्हणणं असं आहे की आमची स्वतःची फायद्यासाठी नाही, आम्ही फक्त येतो आहे अपंग बाय, विधवा बाय, सर्वसामान्य महिला, विधवा ज्यांना खरं लाभार्थी, ज्यांना खरं घराची गरज आहे त्यांच्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे. आमच्या वैयक्तिक पण त्यांच्या फाईलमध्ये जे पण मंजुरी आले आहे. आणि माझं एक दुसरा एक समज असं आहे मुद्दा, जर मंजुरी तुमची फाईल वाढीपोटा आला नसेल, एवढे फाईल जमा कशाला करतात? त्यांना तुम्ही लिखित स्वरूपात उत्तर द्या मिळे साहेबांना. आज सबरी घरकुले 5 घरकुले मंजूर करायचं, उद्याला काय मीटिंग मध्ये कुठे काय सांगतात 15,000 घरकुले मंजूर करणार. तिथं 15,000 एका गावाच्या मधून 2,000 तुम्ही 2,000 घरकुले देणार का कोणाला? नाही. तर गावामधून प्रत्यक्ष जे खरे लाभार्थी असेल, कार्यकर्ते मंजूर करतात, कोणी सर्वसामान्य जनतेचे फायदे मंजूर होत नाही. हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. पाहून नाही सांगत, मी पाठपुरावा करून सांगत आहे. त्याच्यामध्ये जर अपात्र असेल त्यांच्या फायद्या मी मागत होता, म्हटलं त्या आणि ते फायद्या मी ऑफिस समोर भेटून जर अपात्र असेल. धन्यवाद सर. आमची समस्या अशी आहे की पहिले तर दिलगिरी व्यक्त करतो मी की आपल्याला यायला थोडा वेळ लागला, उशीर झाला. विसरवाडी ते दिलगिरी व्यक्त करतो का की रस्ता आमचा तसाच आहे सर. आणि मी गोवाल पाटील साहेबांना विनंती करतो की आमचे आवाज तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचवणार आहे. सर माझं एक जनताचे आवाज आहे, लोकांची कौल आहे. त्या कौल आपण राज्य लोकसभामध्ये आणि विधानमंडळामध्ये मांडणार असं माझी विनंती आहे. तो वेळ आहे सर. सबरीचे घरकुल असतात, द यादीमधून घरकुल असतात. सबरीच्या घरकुलमध्ये काही निवडून लोक देतात. त्याच्यामुळे लोकांना लाभार्थ्यांना लाभ भेटत नाही. आणि जे त्यांच्या जवळ असतात त्या लोकांना 2-2, 3-3 घरे एकाच घरामध्ये देतात. त्याच्यावरती लक्ष देण्याचा काम आहे सर. आज दुसरी गोष्ट असं आहे की 1,20,000 होता, 1,20,000 देतात. 1,20,000 मध्ये काय काम करणार? पाया सुद्धा पूर्ण नाही होत. त्याच्यासाठी मी आमची आवाज, जनताची आवाज, गोवाल पाटील साहेब आपण राज्यसभामध्ये आमची आवाज तुम्ही बोलून तिथे आवाज करणार ही आम्हाला विनंती आहे. आणि 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंत घरकुल व्हायलाच पाहिजे असं काहीतरी करायचं. कारण की लोकांना काय मुद्दे आहे, लोक या तालुक्यामध्ये किती निधी येते पण काही कोणी सरपंच नाही असा माणूस उद्घाटन करत फिरतो. आणि या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार
एवढा होतो आहे तरी सर्वच आपण डोळे लावून बसून राहिलेलो आहे. तरी याच्यामध्ये आपल्याला दखल द्यायची गरज आहे. कलेक्टर मॅडमला सांगा, इथल्या तहसीलदारला सांगा, सर्वांना सांगा का की रेती घ्यायला जातो सर, त्याच्यामध्ये पहिले तर गदडं असायचे, त्या गदडावरती रेती आणायचं, पण ट्रॅक्टरवर आणलं तिथे बी दंड होऊन जातो. त्याच्यामुळे घरकुल पूर्ण होत नाही, घरकुल पूर्ण होत नाही. रेती तिला 20-25 हजाराचे असते. ईट किती मागे आहे हा आवाज आमचा पोचवा असा आमची विनंती आहे आपल्याला. धन्यवाद. जे घरकुल दिले आहे त्या लोकांना घरकुल बांधण्यासाठी जो वाढू लागणार आहे, नदी नाल्यांमध्ये थोडाफार वाढू आला येतो, काढून वाहतूक करतात घरे बांधण्यासाठी. परंतु तिथे संबंधित महसूल विभागाचे कर्मचारी तिथे अडथळा निर्माण करून त्या लोकांना तो ट्रॅक्टर पकडून तहसील ऑफिसमध्ये दंड ठोठावली जाते. म्हणून आपला एवढा प्रश्न आहे की तो सोडवावा. नवापूर शहरात बांधकाम चालू असेल, तुम्ही तिथे काही करा, हायवे गाड्या जातात, वाहतूक करतात, त्यांना अडवून तुम्ही त्यांना दंड द्या. परंतु आमच्या आदिवासी लोकांना तरी जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल आलेले आहे त्यासाठी जो वाढू काढला जातो तो तरी त्यांना घरकुल बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहे. मध्ये द्यायला पाहिजे. 10 दिवस फिरवतात आणि जन्ममृत्यूचा आम्ही दाखला घ्यायला तिथे अमोल पवार कोण म्हणून आहे ते अक्षरशः आम्हाला असं बाहेर लोकलं म्हणे इथे थांबायचं नाही म्हणे. आणि म्हटलं व्हिडिओ कोण आहे म्हणे देवरे साहेब म्हणे ज्या कुठे तुम्ही तक्रार करा म्हणे, काय माझं होत नाही म्हणे. असं उद्धटपणे उत्तरं देतात तिथले कर्मचारी. आणि जेवणाला गेले 2-2 तास जेवायला जातात. हे जेवायला का कुठलं का ताजमहाल हॉटेलमध्ये जेवायला जातात का 2-2 तास? होम यांचा तास आहे, अर्धा तास आहे, लंच टाईम अर्धा तास आहे ना, अर्धा तास. ते आपले लोक आता नावलीचे बी आले होते, दादा आखे आम्हाला द्या ना फिरता आखे हो आहे की जावे आखे हाका लाव पोरं जाव, याची किंवा बापाची खातिरदारी आहे का? आमचे लाडके यादवस्तंभ आदरणीय ॲडव्होकेट केशव साहेब यांनी आता सूत्रसंचालनाने मार्गदर्शन केलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप नाईक साहेब, पंचायत समितीच्या सभापती कविताताई, उपस्थित व्यासपीठावर सर्व काँग्रेसचे 340 सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व खात्यांचे एकूण असे 42 खाते आहेत. जवळपास सर्वच खात्यांचे प्रमुख ह्या जनता दरबारमध्ये आपल्या समस्या प्रश्न मांडण्यासाठी आलेले सर्व नवापूर तालुक्यातून आलेले सर्व सन्माननीय नागरिक बंधू भगिनी, बचत गट असतील सर्व त्यांचे सन्माननीय सभासद आणि उपस्थित सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, उपस्थित माझे सर्व बंधू भगिनी, आदरणीय खासदार भवानजी पाडवी साहेब यापासून निवडून आले. पूर्ण ह्या जे आपल्या नंदुरबार मतदारसंघामध्ये एकूण 8 तालुके येतात. ही 8 तालुक्यामध्ये त्यांनी पूर्ण म्हणजे निवडून आल्यापासून 8 तालुके भिजून आलेले आहेत. लोकांच्या सर्व ज्या काही समस्या आहेत ते जाणून घेण्याचा ते योजनात प्रयत्न करत आहेत. आणि आम्ही त्यांना सांगितलं की नवापूरमध्ये या साहेब मागे सुद्धा येऊन गेले, ते आमच्या हनुमाला असेल, सवाडी असेल आणि इतर गावांमध्ये सुद्धा ते येऊन गेले. परंतु म्हटलं नवापूर शहरामध्ये आपले भेट दिली तर फार चांगलं. आणि पूर्ण आदरणीय दिलीप नाईक साहेबांनी सांगितले की नंदुरबारला जाण्यापेक्षा संपूर्ण तालुक्याचा एक जनता दरबार ठेवला की संपूर्ण जनतेचा प्रश्न इथे सुटावे. आज काही सुटणार नाही, परंतु निश्चितच कारण त्यांचे धडाडी जो कार्यक्रम आहे निश्चितच त्याच्या मागे लागतील. ते तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी, प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी हे आपल्यामध्ये उपस्थित आहे. यांचं स्वागत आहे. आणि ज्या काही आपल्या समस्या असतील ते मोठे प्रश्न एका दुसरा सुटणार नाही, परंतु ज्या काही जिल्हास्तरीय समिती जेव्हा जेव्हा सभा होती किंवा मोठ्या तिथं मिटिंगा होती तेव्हा निश्चितपणे त्या प्रश्न मार्ग करण्याचं काम ते करते. आता त्यांनी ग्रामविकास सडक योजनेचे रस्ते असतील किंवा इतर आपण जे टावर म्हणतो रिलायन्सचे टावर आहे,
एअरटेलचे टावर आहे, BSNLचे प्रत्येक आपल्या तालुक्यामध्ये असे जवळपास प्रत्येक जिथे टावर आहे तिथे उभारण्यासाठी त्यांनी प्रश्न म्हणजे मार्गी लावलेला आहे. तर असे असंख्य प्रश्न होते ते आपल्या याच्यातून मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे. ते उमरच्या बी माझ्या माताभगिनी आलेले आहेत. त्याने जेव्हा क्रांती ऑगस्ट मैदानावर आपण हे केलं तेव्हा सुद्धा आम्ही तुम्हाला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी तिथे आम्ही आलो होतो. एक आनंदाने सांगावं वाटतं, कारण उमेदच्या भगिन्यांसाठी नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहत आलेलो आणि इतर काही अडचणी असतील ते सुद्धा आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही तेव्हा महिला बाल विकास मंत्री असतील, महाजन असतील, तुमचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या सुद्धा आम्ही तो प्रश्न त्यांच्यासमोर मांडलेला आहे. आणि तुम्ही जेव्हा मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये म्हणजे उपोषण आंदोलन केलं, त्या आंदोलन स्थळी सुद्धा आम्ही तिथे येऊन आपल्याला पाठिंबा जाहीर केलेला होता. सर्व आता काय बोलण्यासारखा नाही, कारण सगळ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आदरणीय खासदार साहेब इथे उपस्थित झालेले आहे. आणि म्हणून असं काही लांबलचक भाषण न करता आपल्या समस्या प्रश्न असतील ते त्या सांगावे. निश्चितच ते ऐकून घेतील सर्व विभागाचे, कारण जे आपण मीटिंग ही आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 42 अधिकारी म्हणजे विभागाचे अधिकारी आलेले आहेत. त्यांचा बराच होईल, परंतु त्यांना आपण बऱ्याच ठिकाणी पक्षाकडे भूकंप सदृश्य आठवण राहिलेलं आहे, तिथे सुद्धा भेट द्यायची आहे. म्हणून मी भाषण जास्त न लांबवता इथेच थांबतो. परत आदरणीय के.सी. पाटील साहेब, आदरणीय खासदार गोवालजी पाटील साहेब यांचं स्वागत करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिकारी आले आहेत आणि मीडियाचे मित्र सर्वांना नमस्कार. पहिले तर आपण सर्वांचं मी आभार मानू इच्छितो की आपण सर्वांनी भरघोस मताने मला विजय केलं, काँग्रेस पक्षाने विजय केला, सर्वांचे आभार. पण मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो आज का आपण आज जनता दरबार लावला आहे. असं नाही की मला वेळ भेटत नाही नवापूर तालुक्याला. अनेक लोकांची इच्छा आहे, मनात इच्छा आहे की केव्हा आमचं गाव येणार, केव्हा आमच्याकडे भेट देणार, अनेक लोकांची इच्छा असते. पण जसं निवडून दिलं तुम्ही फक्त मतदान नाही केलं, तुम्ही आशीर्वाद दिला मला. ते आशीर्वाद घेऊन मी लोकसभेत पण गेलो. लोकसभेत जे आहेत आदिवासी संबंधित प्रश्न असेल, लोकसभा मतदारसंघ संबंधित प्रश्न असेल ते तिथे मांडण्याचे प्रयत्न केले. तसं रेल मंत्र्यांची भेट घेतली, आपण सर्वांनी पाहिलंच असेल. नितीन गडकरी साहेब त्यांची भेट घेतली. जसं तुम्ही निवडून दिलंय कामाला लागलो आहे मी. काही गोष्टी स्पीड पकडावं लागेल असंही मला कळतं. आणि तुम्ही येत नसाल किंवा मी तुमच्याकडे पोहोचत नसेल, पण तुमचे प्रतिनिधी पण आहेत, काही सरपंच आहे, जसं अविनाश दादा येत आहे, अमरसिंग दादा येतात. मग हे सर्व सरपंच लेवल पण आजपर्यंत पोहोचतात, तुमचे निवेदन घेऊन येतात, तुमचे जे अडचणी असतात ते माझ्यासमोर घेऊन येतात. पण आज असं विचार केलं की आपण जनता दरबार घेऊ. त्यानिमित्ताने तुमचे जे प्रश्न असेल, अधिकारी आहे डायरेक्ट एक म्हणजे जे पण गॅप आहे ते गॅप भरून घ्यायचा प्रयत्न चालला आहे. तुमची जे अडचणी असतात तुम्ही मला डायरेक्ट सांगा. अधिकारी बसले, आपण काय ना काय मार्ग काढू. काही अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. आता मी एकदम वाचलं नाही तुमचे जे काही निवेदन आले, पण काही विषय आहे जे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्या गोष्टींना मार्गी लावण्यासाठी आपण हे जनता दरबार घेतो आहे. आणि मला आनंद होतो की आपण नवापूरहून सुरुवात केली आहे. का नवापूरने सर्वात जास्त लीड दिलं होतं, म्हणून मी नवापूर खूप आभार. मी जास्त वेळ घेत नाही. भाषण आणि इलेक्शन हे सर्व वेळ नंतर येईल, त्यासाठी आपण नंतर करू. पण मला वाटतं आपण डायरेक्ट मुद्दा म्हणजे डायरेक्ट स्टार्ट करणं प्रोग्राम गरजेचं आहे. जास्त वेळ वेस्ट करतात. तर मी विनंती करेल की प्रोग्राम स्टार्ट करावं. तुमचे जे प्रश्न असेल ते माझ्यासोबत करावं. आणि जसं दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं, दिशा समितीमध्ये एक मीटिंग झाली होती, मीटिंग लावण्यात आली होती, पण ते मीटिंगमध्ये जे डॉक्युमेंट्स माझ्यासोबत ठेवले गेले ते अपुरी माहिती होती. म्हणून मी ते डॉक्युमेंट जे बुकलेट दिलं गेलं होतं तिथे बुकलेट ओपनच नाही केलं. मी डायरेक्ट सांगितलं मीटिंग लांबणीवर पूर्ण माहिती येऊ द्या, त्यानंतर आढावा बैठक होईल. माहिती मला सोबत नाही आढावा बैठक होऊ शकत. खरं तर ती दिशा समितीची जी बैठक असते ती 3-4 दिवस चालायला पाहिजे. पण ते मी 1 तास
तो पलीकडे जाऊ शकतो का त्याच्यामध्ये माहिती अपुरी. मी आरोप नाही करत, पण माझी एवढी इच्छा आहे की आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात अधिकाऱ्यांनी तेवढं मदत करावी, त्याची माहिती समोर आणावी. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला उत्तर द्यावं लागतं लोकांना. जे प्रश्न लोक उपस्थित करतात आम्हाला उत्तर द्यावं लागतं. म्हणून तुम्ही जे माहिती असेल तुम्ही एकत्र कंपायलेशन करणं गरजेचं आहे. काय झालं दिशा समितीमध्ये फक्त आरोग्य विभाग आहे त्यांनी माहिती दिली. त्यांनी माहिती यासाठी दिली का त्यांनाही अपडेट द्यावा लागतो वरती, म्हणून त्यांनी तेवढं कंपायलेशन दिलं. पण बाकी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तेवढी माहिती नव्हती. आता मी पहिल्यांदा पाहतोय की एवढं मी सांगितले लपवण्याचा प्रयत्न चालला आहे, पण खरी माहिती आणि अप टू डेट माहिती आता माझ्यासमोर येत नसेल तर आमदार साहेब पण होते तर आम्ही कसे आढावा बैठक घेणार आहोत. त्यास जे महत्त्वाचे विषय आहे म्हणून मी विषय तर वाचून दाखवले साहेबांनी. मी आपल्याला विनंती करणार की आपल्याला अजून ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे. अधिकारी लोकांना की तुम्हाला अजून ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे. तुम्हाला अजून रिस्पॉन्सिबल राहावं लागेल. लोकांचे जे प्रश्न आहे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि आपला जिल्हा विकासाची गती पकडणं खूप गरजेचं आहे. त्या जे आकडे येतात आपल्या जिल्ह्याबद्दल जे सांगितलं जातं की जे गरिबी सर्वात जास्ती आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये आपण कमी आहोत. तर मला वाटतं की आपण सर्वांनी तेवढं मनोबल तयार करून घ्यावं की आपल्या लोकांसाठी काम करायचं आहे. आणि कलेक्टर मॅडम मला वाटतं खूप ॲक्टिव्ह आहे. कलेक्टर मॅडम तुमचे लीडर आहेत, त्यांनाही तुम्ही रिस्पेक्ट करा. त्यांचे जे आदेश असेल ते ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि लोकांची समस्या सोडवण्यासाठी आपण सर्व एकत्र काम करू असं मला वाटतं. आणि माणूस सर्वांना स्टार्ट करू आपल्याला बोलत नाही. आता बघितले तर मी जास्त बोलणार नाही. सर्वप्रथम तुम्ही सगळ्यांचा आभार माने. गोवालपाडीला तुम्ही भरपूर मताने निवडून दिलं आणि आज त्याचा अर्थ की एवढं आहे. आम्ही एक दिवशी बसलो होतो दिशा समितीला. दिशा समितीचे चेअरमॅन खासदार असतात. आम्ही MLA म्हणून त्या समितीमध्ये सदस्य असतो. त्यांच्या आदेशाद्वारे जेव्हा विद्यार्थी बैठकीच्या बैठकीला काही विषय असे आले की ते विषय तिथे सोडवण्यासाठी नव्हते. अधिकाऱ्यांनी खूप काही गोंधळ घातला होता. आता डिरेक्टर सांगितलं आपल्याला तिथे कुठं काही अधिकाऱ्यांना नंबरला बोलवण्यात आलं. लोकांना सांगण्यात आलं की तुम्ही या मिटिंगला जाऊ नका. हा खरं फील्डला जास्त काही आपल्या विषय हे पण फेमस कलाकार आहे. हे सगळं होत असताना लोकांचं प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि खरं तर केंद्राचा पैसा हा केंद्राचा असो का राज्याचा हा पैसा जनतेला आपण जीएसटी बघतो. पेट पासून तर सगळ्या गोष्टीमध्ये आपण जीएसटी भरतो. हा पैसा एकत्र आल्यानंतरच लाडकी बहीण सुद्धा जास्त देते. सरकार घरून देत नाही, कोणाच्या घरून पैसे येत नाही. कुणीतरी विचारते तुमचा त्याला विरोध आहे का? विरोध असण्याचं काय कारण नाही. परंतु योजना ह्या सरकारी असतात म्हणजेच जनतेच्या पैशात असतात. आणि हे देशामध्ये सुद्धा अनेक योजना येतात. त्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात की नाही पाहण्यासाठीच खास करून जनता दरबार लावलेला आहे. आणि या जनता दरबारमध्ये मला पहिला दर्जा एक पाहायला मिळाला. पिंपे हे जे आहेत जो दिसत एरिया आणि खरा प्रश्न याचा धाटीचा ते मंत्र होतो. जर मिशनचा पैसा हा केंद्राचा 50% पैसा आणि राज्याचा 50% असा करून हा निधी येतो. पण गावागावी सरळ ज्या अटकमध्ये पैसे काढायचे बिलं काढायचे ती बिलं काढली गेली. कामं अपूर्ण आहे किंवा करणार नाही. ठेकेदार 2-3 कोटी पैसे बिलं घेऊन पाहून गेले. आणि मला तशी काही मिळाली. ज्या दिवशी गोपाल पाडवी निवडून आला त्या दिवशी काही कामं करण्यासाठी गेले, मग त्याच्यामधून बिलं निघाली. मग ही सर्व कामं तपासण्याची गरज आहे. ही नंबरला एखाद्या तरीका बसून हे सगळं प्रश्न सोडवता येणार नाही किंवा माहिती मिळणार नाही. आम्हाला वाटतं की गोपाल पाडवी नाही वाटलं की आपण कुठे तालुक्याला झाला पाहिजे. आम्हाला इथल्या अधिकाऱ्यांना कुठे द्यायचं नाही. मी सुद्धा सहकारी करायचं आहे. जी माहिती असेल ती आम्हाला सरळ द्या. कारण जनतेचा पैसा
प्रत्येक पैशाचे समीकरण होत असतात आणि अशा वेळेला आपण सगळे सरकारी विषय जी माहिती असेल ती लपू नका, पाहिजे आणि निश्चितपणे त्या सर्व जेवढं काय झालं असेल तेवढं सांगा, सांगा आणि कर्तव्य विचारायला प्रश्नाला उत्तर द्यायचे आपल्याला आणि जास्त करून लेखी स्वरूपात घ्या, म्हणजे जेणेकरून वरिष्ठ अधिकारी कलेक्टर लेवल असेल, सीओ असेल, त्या लेवलला ते प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न विचारले जातील किंवा केले जातील. म्हणून तुम्हाला आज खास करून जनता दरबार या निमित्ताने बोलवण्यात आलं आहे. मग तुम्हाला केसीनेचा जवळ पाहिजे, तिरूचा पाहिजे का एअरटेलचा पाहिजे? आम्ही हवे आवाज हवे का? आम्ही विषय तो हा ये का आपण जो का अकोला आखा आणि लेखी जे हा भागवावी लेखी स्वरूपात हवे भागवावी. सीओ कलेक्टर जे काय जिल्हा आहे त्या लागताना सोबत ठाकूर आहे आणि तुमचा फोटो घ्यायला लागले की जर जीव किसी को होने का है होते बाकी है कि माने नाटक के है तो नगरे को भी आका पाछो दाखव आणि आके नाटक फोटो रे जो भी देवता हाथ द्या आणि तुमने ही जर अकोले मध्ये आका परंतु आपने है पब्लिक को झुका दे तुम मोटा मेहनत की खाता बदल देता हूं हे या विषय बेन की मीटिंग चालू जिल्हा अंदर साहब है